नमस्कार आणि रामराम मंडळी. आज आपण एकदम चविष्ट, एकदम भन्नाट आणि एकदम झणझणीत असं बोकडाच्या मटणाचं कालवण करणार आहे आणि ते पण एकदम गावरान पद्धतीने करणार आहे आणि ते कसं करायचं ते आपण पाहूया. सर्वात आधी मी गेलो आमच्या गावातील नंबर 1 मटण शॉपीमध्ये. तिथं ओरिजिनल बोकडाचं मटण भेटतं आणि बाहेर अशी बोकडांची दावणच असते बघा. मी मटण घेऊन घरी आलो तेवढ्यात आमची गौरी म्हणते, आज मटणाचा बेत असल्यामुळं सगळेजण आपापली कामं आनंदानं पार पाडत होती. गौरी पण तिकडं बघा असा लसूण सोलत होती. तोवर मी पण इकडं मटणासाठी कांदा कापत होतो. साधारण 2 कांदा मी कापून घेतलं होतं. सगळ्यात आधी मटण असं व्यवस्थित कापून त्याला 2-3 पाण्यानं स्वच्छ असं धुवून घ्यायचं. असं म्हणतात की मटण किंवा नॉनव्हेज जास्त धुतल्याने त्याच्यामधली त्याची सगळी चव निघून जाते. असं काही नसतं बरं का. आपण आपल्या गरजेनुसार ते आपण धुवू शकतो. नंतर पुन्हा धुतलेल्या मटणमध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं. मीठ जरा जास्तच टाकायचं, कारण की जे बोकडाचं मटण असतं ना ते जरा सप्पक असतं, त्याच्यामुळं मीठ जरा जास्तच टाकायचं त्याच्यामध्ये. नंतर पुन्हा आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या याची पेस्ट करायची आणि ती पेस्ट पण याच्यामध्ये अशी टाकून द्यायची. नंतर पेस्ट टाकून झाल्यावरती खोबरं आणि कोथिंबीर हे मिक्सरला बारीक फिरवायचं आणि त्याचा कूट बनवायचा आणि तो कूट पण याच्यामध्ये असा टाकून द्यायचा. नंतर पुन्हा एक छोटासा कांदा आहे ना, एक छोटा मीडियम साईजचा कांदा, लई पण मोठा नाही, छोटाच घ्यायचा. तो कापून बारीक-बारीक याच्यामध्ये नंतर आपण वर असा टाकायचा. कांदा टाकून झाल्यावर त्याच्यामध्ये एक मटण मसाल्याची पुडी टाकायची. तुम्ही कोणताही मटण मसाला वापरू शकता, कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता किंवा तुम्ही घरामध्ये जरी तयार केला असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. साधारण एक पुडी सफिशियंट असते. एक पुडी अशी टाकायची आणि हातानंच ते असं कालवून घ्यायचं मस्तपैकी. नंतर गॅसवरती एक भगोणं ठेवायचं किंवा तुमच्याकडे दुसरं मोठं एखादं भांडं असेल तरी ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. नंतर पुन्हा त्याच्यामध्ये एक 2 पळी मी तेल इथं वापरलं होतं. तुम्हाला जर कमी वापरायचं असेल किंवा तुम्हाला जर जास्त तेलकट आवडत नसेल तर तुम्ही थोडंसुद्धा तेल वापरू शकता. तेल असं थोडं नॉर्मल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आणि जिरं चांगलं असं तडतडू द्यायचं. नंतर पुन्हा जिरं टाकल्यावरती 1-2 तमालपत्र त्याच्यामध्ये असे टाकून द्यायचे बघा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये इतर खडे मसालेसुद्धा टाकू शकता बघा, दालचिनी वगैरे असेल तर. पण मी नाही टाकत. मला जास्त खडे मसाले आवडत नाहीत, कारण खडे मसाले जास्त झाले की कालवण असं तिखट होतं. नंतर सगळं मसाला लावलेलं मटण हे असं त्या तेलामध्ये अलगद असं टाकून द्यायचं बघा. मटण टाकताना किंवा फोडणी देताना जास्त घाई नाही करायची. जास्त घाई केली की ते एकदम त्याच्यामध्ये सगळं सामान पडलं की ते तेल सगळं आपल्या अंगावर उडू शकतं ना, त्याच्यामुळे जास्त नाही घाई करायची, दमानंच टाकायचं. नंतर पुन्हा एक साधारण 2-3 मिनटं त्याला असं शिजू द्यायचं आणि उगाच थोडं नॉर्मल पाणी, एकदम थोडं, जे आपण मटणामधलं जे पाणी राहिलेलं असते ते पाणी त्याच्यामध्ये ओतायचं बघा, जेणेकरून ते मटण चांगलं शिजलं जाईल. जास्त पाण्याचा नाही वापर करायचा, थोडंच वापरायचं पाणी. आणि कालवणाच्या वाटणासाठी टॉमॅटो, कांदा आणि खोबरं या 3 गोष्टी व्यवस्थित अशा कापून घ्यायच्या आणि सगळ्यात आधी तव्यावरती असं थोडं नॉर्मली तेल टाकायचं आणि तेलामध्ये कांदा असा टाकायचा. साधारण 1 मिनिट कांदा असा परतून घ्यायचा. कांदा चांगला परतल्यावरती त्याच्यामध्ये स्लाईस केलेलं खोबरं असं टाकून घ्यायचं आणि कांदा आणि खोबरं या 2 गोष्टी चांगल्या अशा भाजायच्या. त्यांचा कलर चेंज होऊस्तोवर त्यांना असं चांगलं भाजायचं. एका तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने भाजायचं. नंतर पुन्हा टॉमॅटो त्याच्यामध्ये घालायचा. नंतर पुन्हा टॉमॅटो, कांदा आणि जे खोबरं होतं ते नंतर पुन्हा असं व्यवस्थित ब्राऊन कलर होऊस्तोवर त्याला असं भाजून घ्यायचं. हो का, ह्या पद्धतीने हे भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यावरती हे मिक्सरला लावून याची बारीक पेस्ट करून घ्यायची. आणि माझी एक सवय आहे बरं का, मला अधूनमधून असं शिजलेलं मटण म्हणजे आळणी मटण मला खायला खूप आवडतं. मटण शिजलं आहे का याच्या नावाखालीच मी 2-3 पीस असं खाऊन टाकत असतो. तो एक विनोदाचा भाग झाला. नंतर एका भगोण्यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेल ओतून, तेल गरम झाल्यावरती आपण जे तयार केलेलं वाटण आहे की नाही ते असं अलगदपणे घालायचं आणि त्याला तेल सुटेपर्यंत असं भाजू द्यायचं. वाटणाला असं तेल सुटल्यावर की नाही नंतर पुन्हा त्याच्यामध्ये पावडर फॉर्ममधले मसाले असतात का नाही, सुके मसाले, ते तुम्ही घालू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही घरातलं काळं तिखट, गरम मसाला आणि तर्री पावडर किंवा लाल मिरची पावडर या गोष्टी तुम्ही वापरू शकता आणि त्याला पण व्यवस्थित असं 2-3-4 मिनटं असं तुम्ही भाजून घ्यायचं. आणि भाजल्यावरती ते मसाला जळू नये म्हणून आपण जे मटण शिजवलं होतं ना त्यातलं जी आळणी पाणी असते ना तीच याच्यामध्ये टाकायचं बघा. बाहेरचं गार पाणी नाही टाकायचं, आळणी पाणीच वापरायचं, जेणेकरून मटणाच्या कालवणाला चांगली मस्तपैकी अशी चव येते. आणि हे बघा, वाटण असं मस्तपैकी शिजल्यावर की नाही नंतर पुन्हा आपण जे शिजवून ठेवलेलं मटण होतं आणि जे स्टॉक होता पाण्याचा तो
पूर्ण याच्यामध्ये असा घालून घ्यायचा आणि साधारण 5 ते 7 मिनिटं त्याला असं गदगद असं शिजू द्यायचं. नंतर पुन्हा कालवणाला उकळी आली की त्याच्यावरून आपण कोथिंबीर अशी घालू शकता. आणि हे बघा असं मस्तपैकी असं मटण का नाही शिजलं होतं. तुम्हाला दाखवतो मी घेऊन. मला अधूनमधून मटण असं पळत होतं, चटकं देत होतं. तरी पण काय हरकत नाही, तुम्हाला दाखवतो. असं मस्तपैकी गरगरीत असं मटण शिजवून घ्यायचं आणि तर्री पण बघा एक नंबर आली होती मस्तपैकी. आणि हे बघा असं मी ताट वाढून घेतलं होतं खाण्यासाठी. मटण असं मस्तपैकी शिजलं होतं. तुम्ही पण एक वेळ नक्की असं मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. एक नंबर लागते बघा. नक्की ट्राय करा.